अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला आहे बघा, कालभैरव जयंती. कालभैरव जयंती कधी येणार आहे ते देखील सांगेल तुम्हाला. आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सेवा करायची असते, ती का करावी ते देखील सांगेल. तर बऱ्याच लोकांचं सगळ्यात आधी मी सांगेल की बऱ्याच लोकांचे काम जे अडलेले असतात, म्हणजेच काय तर तुमचे पैसे वगैरे कुणाकडे अडकलेले असतील, तुमच्या घरातील व्यक्ती एखादी हरवलेली असेल तरी देखील तुम्ही सेवा करू शकतात. तसंच तुमच्या घरात जर समजा एखादी तापट स्वभावाचा व्यक्ती असेल तर त्याचा तो राग, तो द्वेष जो असतो तो कमी करण्यासाठी आपण करू शकतो ही सेवा. तर तुम्हाला सांगेल, कालभैरव जे देवता असतात ते न्यायाचे देवता असतात. जसं पोलीस मध्ये आपण कंप्लेंट करत असतो बघा, एखादी चुकीचा गुन्हा दाखल झाला तर त्या प्रकारेच कालभैरव जे असतात ते न्यायाची देवता असतात. नवनाथ असतात ते आपल्या संरक्षणासाठी असतात. आर्मी जी पद्धतीने आपली म्हणजे संरक्षण करत असतं, देशाचं संरक्षण करतं, त्या प्रकारे आपलं अध्यात्म असतं. अध्यात्मामध्ये नवनाथ जे असतात ते आर्मीचं काम करत असतात. तसंच कालभैरव जे महाराज आहेत ते आपलं पोलिसांचं काम करत असतात. म्हणजे आपण त्यांना कोणताही जाब विचारला तर त्याचं उत्तर ते आपल्याला देत असतात आणि आपण जर त्यांची सेवा केली तर निश्चितच आपल्याला 100% फळ मिळत असतं. आता कालभैरवांचा जन्म कसा झाला ती कथा जी असेल मी थोडक्यात ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. खूप सुंदर अशी कथा आहे. नक्कीच तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ बनवून टाकेल. पण त्याआधी तुम्हाला सांगेल की कालभैरव अष्टमी किंवा कालभैरव जयंती केव्हा आहे, तर ते पण सांगते आणि आपल्याला सेवा काय करायची आहेत, उपाय किंवा नैवेद्य काय करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगेल. तर आपण आता विषयाला सुरुवात करूया. कालभैरव जयंती जी आहे ती येणार आहे बघा, कालभैरव जयंती ही 23 नोव्हेंबर या दिवशी येणार आहे. कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12ला झालेला असतो आणि अष्टमीला झालेला आहे. कार्तिक अष्टमी जी असते त्या अष्टमीला झालेला असतो, म्हणून त्याला कालाष्टमी असा सुद्धा शब्द दिलेला असतो. कालभैरव जयंतीला कालाष्टमी सुद्धा म्हटलं जातं. तर आपला या वर्षी येणार आहे 23 नोव्हेंबर 2024, वार आहे शनिवार. त्या दिवशी कालभैरव जयंती येणार आहे. तर आपल्याला त्या दिवशी सेवा काय करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगेल. तर कालभैरवांचा जो फोटो असतो किंवा मूर्ती असतो आपल्या घरात कधीही ठेवत नाही, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण ही देवता घरात ठेवली जात नाही. त्यांचा उग्र स्वभाव असल्या कारणामुळे त्यांची मूर्ती किंवा तुमच्या घरात फोटो असेल तर ठेवू नका. तुम्ही आत्ताच जेव्हा पण माझा व्हिडिओ बघणार असणार तेव्हा तुम्ही हा फोटो किंवा मूर्ती आपल्या घराच्या बाहेर तुम्ही काढून म्हणजे विसर्जन वगैरे करा. शुक्रवारचा दिवस हा उत्तम असतो कुठलाही मूर्ती फोटो विसर्जनासाठी, म्हणून तुम्हाला सांगेल कधीही ठेवू नये असं सांगेल कालभैरवांचा. तसंच मी तुम्हाला सांगेल जी सेवा असते आपल्याला ही सेवा मंदिरात जाऊनच रुजू करायची आहे. मंदिर, कालभैरवांचं मंदिर तुमच्या घराजवळ जवळपास असेलच तर निश्चितच तुम्ही तिथे जाऊन ही सेवा करायची आहे. मिळेल, नक्कीच मिळेल. तुम्ही बघा, गुगलवर सर्च करा, आरामात मिळत असं. आजकाल गुगलवर सगळं मिळतं. तुम्ही जवळपास असलेलं मंदिर जे असतं, एक दिवस थोडा कष्ट लागेल आपल्याला पण नक्कीच तुम्हाला सांगेल 100% रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मंदिरच लागेल. कालभैरवांचं मंदिर जवळपास असेल तिथे जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा कधी करायची, तर सेवा ही कधीही तुम्हाला सांगते संध्याकाळच्या वेळेस केलेली अतिउत्तम ठरत असते, 4 वाजेनंतर. कालभैरवांची सेवा 4 वाजेनंतरच करावी, प्रदोषकाळी केलेली अति उत्तम ठरत असते. म्हणून प्रयत्न करा. जर तुम्हाला वेळ नसेल, वेळ साध्य होत नसेल तर तुम्हाला सांगेल दिवसभरात तुम्ही कधीही करा. पण जन्म त्यांचा 12 वाजता झालेला असतो दुपारी, म्हणून तुम्हाला सांगेल की 12 नंतर करा असं आग्रहाने सांगेल. शेवटी तुमची इच्छा, तुमचा वेळ जसा साध्य होईल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. आता नैवेद्य काय दाखवायचा किंवा आपण मंदिरात जाताना कुठला नैवेद्य आपण त्यांना न्यायचा आहे, तर आपण मंदिरात जाताना सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपल्याला जी काही सेवा करायची ती नित्यसेवेच्या ग्रंथामधून करायची असते. तर आपल्याला नित्यसेवेचा ग्रंथ जो असेल तो तुम्ही घेऊन जा. त्यानंतर नैवेद्य आपल्याला काय लागणार आहे, तर नैवेद्यामध्ये तुम्हाला लागणार आहे बाजरीची भाकर लागेल, वांग्याचं भरीत लागणार आहे. वांग्याचं भरीत बनवत असताना आग्रह करून तुम्हाला सांगेल, पातीचा कांदा जो असतो तो टाकायला विसरू नका, तो आपल्याला टाकायचाच आहे. मिळाला तर नक्कीच टाका असं मी तुम्हाला सांगेल. वांग्याचं भरीत बनवून घ्यायचं. त्यानंतर बाजरीच्या भाकरी 1 किंवा 2 घ्या आणि वांग्याचं भरीत. त्याबरोबरच तुम्हाला लिंबाची एक फोड घ्यायची. निंबू जो असतो, निंबूची फोड घ्या आणि कांदा कापून आपण घ्यायचा आहे. या प्रकारे तुम्हाला नैवेद्य न्यायचा आहे कालभैरवांच्या मंदिरात. ठीक आहे. तर हा नैवेद्य आपण
न्यायचा आहे. सोबत तुम्हाला सांगेल एक नारळ, एक खडीसाखर छोटी 5 रुपयाला मिळत असते. खडीसाखर थोडी घ्या, एक नारळ घ्या, हार असेल तर हार घ्या, फुलं असतील तर फुलं घ्या. काही हरकत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे ते पूजेचं सामान तुम्ही घेऊ शकता. फक्त नारळ आणि खडीसाखर आग्रह करून तुम्हाला सांगेल. अगरबत्ती वगैरे धूप काय ते घ्यायचं ते घेऊ शकतात. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. हे सगळं घेऊन गेल्यानंतर आपण कालभैरवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य आधी दाखवा, नमस्कार वगैरे करा आणि आपण गाभाऱ्यात जो असतो म्हणजे कालभैरवांचा मंदिराचा जो गाभारा असतो तिथे नैवेद्य वगैरे ठेवणार आहोत बरोबर. ठेवल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण पाय पडणार आहोत कालभैरवांचा नमस्कार जेव्हा करू पाय पडू तेव्हा तुम्हाला आग्रह करून सांगेल पाय चेपा. थोडेसे पाय म्हणजे थोडा का असेना एक वेळा का असेना असा पाय चेपायचे त्यांचे. ही म्हणजे खूप आवश्यक अशी सेवा आहे. त्या दिवशी नक्कीच तुम्ही ही सेवा करा असं सांगेल. पाय चेपायचे आहेत, नमस्कार करायचा, नंतर बाहेर निघायचं गाभाऱ्याच्या बाहेर. या पद्धतीने करायचं. आता सेवा काय करायची? नैवेद्य आपण मध्ये दाखवला. बाजरीची भाकर असते त्याच्यावरती भरीत ठेवून लिंबूची फोड आणि कांदा ठेवून आपण नैवेद्य मध्ये दाखवलेला असतो. जसं घरी आपण नैवेद्य दाखवतो त्या प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे गाभाऱ्यात. मात्र गाभाऱ्याच्या बाहेर यायचं कारण त्या दिवशी खूप गर्दी असेल मंदिरात. गाभाऱ्याच्या बाहेर यायचंय. गाभाऱ्याच्या बाहेर येऊन आपण बाहेर ही सेवा करायची आहे. मंदिराच्या बाहेर जागा असतेच तिथे बसून तुम्हाला सेवा करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही बसणार तर तुम्हाला चटई देखील लागणार आहे. तर आपल्या घरून आपण चटई घेऊन जा असं आग्रह करून सांगेल. सहसा मंदिरांमध्ये नसतं. कारण डायरेक्ट जमिनीवर बसून कधीही सेवा केली जात नाही म्हणून सांगेल. तर तुम्हाला तिथे मंदिराच्या बाहेर बसून नारळाचा शेंडा हा देवाकडे करायचा. खडीसाखर आणि नारळ आपल्या हातात घ्यायचं. हातात घेतल्यानंतर तुम्हाला कालभैरव अष्टक जे आहे ते 11 वेळा पठण करायचं आहे. कालभैरव अष्टक आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. तुमचं तोंडपाठ असेल तर काही हरकत नाही, पण मात्र कालभैरव अष्टक हे 11 वेळाच तुम्हाला पठण करायचं आहे. पठण केल्यानंतर जे नारळ आपल्या हातात असतं आणि खडीसाखर असते ते आपण कालभैरवांना वाहून द्यायचं आहे तिथे. जिथे मूर्ती असेल तिथे मध्ये गाभाऱ्यात जाऊन ते वाहून द्यायचंय. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. गाभाऱ्यात जागा असेल तर तिथे बसून तुम्ही सेवा केली तरी चालेल, पण या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. ही सेवा झाल्यानंतर आता एक खूप महत्वाचं असं तुम्हाला सांगेल. आपण जेव्हा पण गाभाऱ्यातून बाहेर निघतो तर तेव्हा आपण जो प्रसाद ठेवणार आहोत काही असू द्या XYZ कुठलाही प्रसाद तिथे असतो. कुणी जिलेबी ठेवतं, कुणी गोड ठेवतं, कुणी खडीसाखर या गोष्टी ठेवतात. कधीही तिथला प्रसाद घेऊ नका. कुणी दिला हा तरी देखील घेऊ नका. तिथले जे महाराज असतील, पंडित असतील, बायचान्स असतील तिथे तर ते देत असतील तरी घेऊ नका. कुणी दिलेला प्रसाद देखील खाऊ नका आणि आपण ठेवलेला प्रसाद देखील आपण घरी आणायचा नाही. हे कटाक्षाने लक्षात ठेवा की आपण तिथे प्रसाद ग्रहण करायचा नाहीये. तिथला प्रसाद घरी आणायचा नाहीये किंवा कुणी दिला आपल्याला प्रसाद तरी देखील घ्यायचा नाही कधीही. तर कालभैरव हे रागिष्ट स्वभावाची देवता असतात. आपली सेवा ही व्यर्थ जाईलच, पण म्हणजे त्याचं उलट होण्यापेक्षा म्हणजे ते आपण घरी आणण्यापेक्षा अजून जास्त पटीने आपण दुःख घरी घेऊन येऊ. त्यामुळे या गोष्टी करायच्या नाहीत. कधीही त्यांना वाहिलेली वस्तू उचलत नाही. म्हणून या गोष्टी करू नका. आता बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येतं की आता म्हणजे प्रश्न येतील त्यामुळे हे पण सांगून देते की बऱ्याच ठिकाणी असं असतं की कालभैरव देवतांना दारूचा नैवेद्य दिला जातो. कारण कालभैरवांचं जे मंदिर आहे बघा आपण बघतो तर दारूचा नैवेद्य देण्यात येतो. तर तुम्हाला सांगू का हा हे सत्य आहे आणि हे खरं देखील आहे. तर देण्यात येतो आणि असं बोललं जातं की त्याशिवाय म्हणजे ते एक नैवेद्याचा भाग आहे. मेन म्हणजे काय दारू जे मद्य जे असतं ते नैवेद्याचा भाग आहे. कालभैरवांनाच देण्यात येतो. बाकी दुसऱ्या कोणत्या देवतांना नाही, मात्र कालभैरवांना देण्यात येतो. आता ते देण्यात येतो तर नैवेद्याचा भाग आहे म्हणून आपण काय दारू घेऊन तिथे जायचं नाही नैवेद्याला. आग्रह करून सांगेन तुम्हाला. तर अशी चूक करू नका. तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे नैवेद्य द्यायचा आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न येतील म्हणून सांगितलं मी ते की देतात का? तर हो नक्कीच देत असतात त्याचा नैवेद्य. आता बऱ्याच महिला अशा बोलतील की ताई आम्हाला सुत्तक आहे, विद्या आहे किंवा इटाळा आहे. त्यामुळे आम्ही ही सेवा आता कालभैरव जयंतीच्या दिवशी करू शकत नाही. तर आम्ही कधी करावी? कारण ही खूप महत्वपूर्ण सेवा आहे आणि एका ताईंचा मेसेज देखील होता, तर ताई असा असा प्रॉब्लेम आला तर मी काय करू? तर तुम्हाला सांगू का येणारी अमावस्या जी असेल तर त्या अमावस्येला तुम्ही कारण असा जर तुमचा प्रॉब्लेम असेल की तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, तुमच्या घरातील व्यक्ती हरवलेलं असेल किंवा कोणी रागात बाहेर चाललं गेलेलं आहे, मुलगा असो, नवरा असो,
असे हरवले असतील किंवा बरेचसे अडचणी असतात, पैसे अडकलेले असतात कोणाची उधारी आणि आपण मागू शकत नाही, तर ही सेवा तुम्ही करू शकतात. तर ही सेवा कालभैरव जयंतीला नाही केली तर दर अमावस्येला केली अगदी तरी देखील चालेल, किंवा कालभैरवांची सेवा जी आहे ती देखील तुम्ही करू शकतात. आपला व्हिडिओ सेपरेट आहे त्याच्यावरती, तो बघून तुम्ही सेवा देखील करू शकतात. तर या पद्धतीने ही सेवा करायची. तुम्हाला विटाळ सुतक असेल तर तुम्ही अमावस्याला ही सेवा करू शकतात निश्चितच. आता पुढचा प्रश्न असा असेल की ताई, कालभैरवांचं मंदिर नाहीच मिळालं, खूप शोधलं, खूप शोध घेतला, तर नाहीच आहे, आमच्या घराजवळ नाहीच आहे कालभैरवांचं मंदिर, तर काय करू? तर तुम्हाला शेवटचा पर्याय म्हणून सांगेल मी, तर तुम्हाला जर कालभैरवांचं मंदिर नाहीच मिळालं तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन ही सेवा करू शकतात. आता मी ऑप्शनला सांगत आहे की जर तुम्हाला कालभैरवांचं मंदिर नाहीच मिळालं तर सांगत आहे, तर महादेवाच्या मंदिरात तुम्ही ही सेवा करू शकतात. कारण कालभैरव जो अवतार आहे तो महादेवांचाच आहे, त्यामुळे तुम्ही तिथे ही सेवा करू शकता निश्चितच. पण तुम्हाला परत एकदा सांगेल, तर कालभैरवांचं मंदिर असेल तर तेच तुम्ही म्हणजे बघा आणि तिथे सेवा करायला 100% रिझल्ट असेल असं मला वाटतं. म्हणून तुम्ही कालभैरवांचं मंदिर बघा आणि तिथेच सेवा करा. तर चला मग, सांगितलेली सेवा जी आहे ती निश्चितच सगळ्यांनी करा. सगळ्यांच्या घरातील दुःख जे असेल ते कालभैरव महाराज नक्कीच नाहीसे करतील. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते, कालभैरवांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.